मित्रो, सगळ्यात जास्त वेळेला मला YouTubeवरून सगळ्यात जास्त वेळेला जी कमेंट येते, जो प्रश्न येतो तो म्हणजे बँकेतून एस-आय-पी करू काय? कुठून एस-आय-पी करू? कुठे करायची? कुठं शोधायचं? कुणाकडे करायची? कशी करायची? तर ह्या कमेंट्स भरपूर प्रमाणात तुमच्या आल्या. मी त्याला प्रत्येक वेळेला उत्तर दिलीत. तरी सुद्धा हा व्हिडिओ बनवतोय. तर कुठून एस-आय-पी करायची? तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला एखादा एजंट शोधू शकताय. बँकेमधून करू शकताय. ऑनलाईन ॲपमधून करू शकताय. अजून कोणत्याही माध्यमातून तुम्ही करू शकताय. पण बँकेमधून करत असाल तर ती तुमची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होत नाही. तुम्हाला तिथेही सुद्धा सल्ला घ्यावा लागतो. एजंटकडे तुम्ही गेला तर तुम्हाला योग्य पद्धतीचा सल्ला त्यांच्याकडे मिळू शकतो. तिसरा ऑप्शन, तुम्ही जर डायरेक्ट ऑनलाईन केला तर तुम्हाला कुठला फंड घ्यायचा, कुठे गुंतवणूक करायची, किती रिस्क आहे, या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला स्वतः ठरवावं लागतात आणि बऱ्याच वेळा मित्रहो तिथं चुका होतात. आणि आपल्याला वाटतं की ऑनलाईन ॲप सारखंच बँकेतून सुद्धा होतंय. पण असं ह्या दोन्ही ठिकाणी होत नाही. बऱ्याच वेळेला बरेच इन्व्हेस्टर, बरेच माझे कस्टमर्स, बरेच माझे व्ह्यूअर्स दोन्ही गोष्टींमध्ये प्रॉब्लेममध्ये आलेले आहेत, फसलेले आहेत. तुम्हाला जर फसायचं नसेल तर तुम्ही योग्य सल्लागार निवडा. मी म्हणतो योग्य सल्लागार निवडा. कोणत्याही पद्धतीची तुम्हाला मदत करणारा, कोणत्याही पद्धतीनं स्वतःचा फायदा न बघता तुम्हाला पैसे मिळवून देणारा सल्लागार निवडणं हे फक्त तुमच्या हातात आहे. सल्लागार शोधण्यावर तुम्ही वेळ खर्च करत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि ती सुधारा. धन्यवाद.